नमस्कार. आज मी इथे शाकाहारी जेवण बनवत आहे. त्यासाठी 1 वाटी मुगाची डाळ मी 2-3 मिनिटं कढईत सुकीच भाजून घेते. आता त्यात पाणी घालून डाळ थंड झाल्यावर मी स्वच्छ धुवून घेते. डाळ धुवून घेतलेली आहे. त्यात पाणी घालते, फरसबी घालते थोडीशी आणि मटर घालते आणि डाळ कुकरला शिजवून घेते. इथे कढईत मी तेल घेतलेलं आहे. त्यात जिरं, 2 सुक्या मिरच्या, 2 तमालपत्र, 1 वेलची, 2 लवंगा आणि दालचिनीचा तुकडा घालून फोडणी करून घेते. त्यात 1 छोटा कांदा बारीक चिरलेला घालते. कांदा लालसर होईपर्यंत परतून घेते. थोडंसं हिंग घालते. 1 टोमॅटो बारीक चिरलेला घालते. लाल तिखट, हळद आणि जिरा पावडर घालून सगळं मिक्स करून घेते. शिजून घेतलेली मुगाची डाळ घालते आणि सगळं एकत्र करून घेते. थोडंसं पाणी घालते आणि आता चवीप्रमाणे मीठ घालते आणि डाळीला छान उकळी काढून घेते. डाळीला उकळी आलेली आहे तर थोडीशी साखर घालते आणि वरून कोथिंबीर घालते. मुगाची डाळ तयार आहे. इथे मी पालक घेतलेला आहे. स्वच्छ साफ करून धुवून घेतलेला आहे आणि आता पाणी निथळल्यावर मी तो बारीक चिरून घेते. अशा प्रकारे बारीक बारीक मी पालक चिरून घेते. पालक चिरून झालेला आहे. कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात 2 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेला परतून घेते. 3 हिरव्या मिरच्या आणि 1 कांदा बारीक चिरलेला घालून परतून घेते. त्यात बारीक चिरलेला पालक घालते आणि सगळं मिक्स करून घेते आणि झाकण लावते. 2 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. भाजीला पाणी सुटलंय. आता चवीप्रमाणे मीठ घालते. सगळं मिक्स करून घेते. ओलं खोबरं घालते. सगळं मिक्स करून घेते. पालकची भाजी तयार आहे. इथे मी अळसाणे घेतलेले आहेत. 5-6 तास भिजत घालून कुकरला शिजवून घेतलेले आहेत. इथे कढईत मी 1 मोठा कांदा उभा चिरलेला लालसर परतून घेते. त्यात आलं लसूण आणि ओलं खोबरं घालून सगळं एकत्र लालसर भाजून घेते. 1 टोमॅटो घालते. इथे कढईत मी तेल घेतलेलं आहे. त्यात राई, हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी केलेली आहे. त्यात अळसाणे घालते शिजून घेतलेले. कांदा खोबऱ्याचं वाटप घालते. हळद, गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ सगळं घालून एकत्र उकळी काढून घेते. अळसाण्याच्या रसाला छान उकळी आलेली आहे. वरून कोथिंबीर घालते. अळसाण्याचा रस तयार आहे. इथे मी अळूची पानं घेतलेली आहेत अळूवडी करायसाठी. त्याचे देठ मी काढून घेते. इथे 1 कप मी बेसन घेतलेले आहे. त्यात 2 चमचे तांदळाचं पीठ, लाल तिखट, हिंग, हळद, कोथिंबीर, खसखस, तीळ आणि चिंचेचा कोळ घालते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि त्याची पेस्ट करून घेते. अशा प्रकारे पेस्ट करून घेतलेली आहे. आता ती मी पानांना लावून घेते. एका पानाला लावलेले आता दुसऱ्या पानाला पेस्ट लावून घेते. अशा प्रकारे पानं मी मधून दुमडून घेते दोन्ही बाजूनी. आणि त्याचा घट्ट रोल करून घेते. अशा प्रकारे रोल करून घेते. इथे टोपात मी पाणी गरम करायला ठेवले आणि वरती चाळण ठेवलेली आहे. त्यात 15 मिनिटं मी रोल वाफवून घेतलेले आहे.